रॉय किणीकरांनी एका ठिकाणी असं म्हटलंय की त्या तिथे तरुतळी एक वही कवितेची, वा. खावया भाकरी आणि सुरई एक सुरेची. हो. असं लांब जाऊन कुठली एखादी कविता तुम्हाला सुचली का आणि ती आमच्या समोर तुम्ही आज सादर करणार? म्हणजे मी दोन्ही भाषांमध्ये लिहितो, मालवणीमध्ये आणि मराठीमध्ये. पुण्यामध्ये पण मी खूप वर्ष आणि सगळीकडे मुंबईत वाचल्यात कविता, पुण्यात वाचल्यात, सगळ्या भारताच्या वेगवेगळ्या भागांमध्ये काव्यवाचन झालं, परदेशात झालं वगैरे वगैरे. तर विषय काय असतो की दूर जाऊन वगैरे सुचलेलं असं नसतं किंवा जवळ येऊन वगैरे, पण कविता ही जर तुम्हाला समोरच्या माणसाला त्याच्या हृदयाला स्पर्श करत नसेल तर ते नुसते शब्दच राहतात. बरोबर आहे. जशी पृथ्वीचे प्रेमगीत कुसुमाग्रजांचे किंवा वेळात मराठी वीर दौडले सात, ओके, अशा ज्या, किंवा आता अलीकडे म्हणजे जनसामान्य, म्हणजे त्याला तुम्हाला तो कवी आठवणार नाही पण ते शब्द आठवतील. हा, तर अशी कविता कवीच्या हातून लिहून होणं हे कवीचं भाग्य असतं. आणि ज्या भाषेमध्ये मी कविता लिहायला सुरुवात केली ती बोली मराठीची, ती माझी मायबोली म्हणतो आम्ही, मालवणी, म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यात जी कोकणात, दक्षिण कोकणात बोलली जाते त्या बोलीमध्ये बाळगोनी मालग्या नावाची मी कविता जी पहिली लिहिली आणि पहिली सादर केली, जी माझे गुरु वसंत सावंत यांनी जी संस्था सुरू केली त्याचा मी सेक्रेटरी होतो. त्याचं नाव होतं दक्षिण रत्नागिरी साहित्य संघ सावंतवाडी. आता ती सिंधुदुर्ग जिल्हा साहित्य संघ सावंतवाडी झाली. तर आम्ही दरवर्षी एक कोजागिरी कवी संमेलन घ्यायचो. तर एका कवी संमेलनाच्या अध्यक्षपदी बाबा बोरकर, आबा म्हणायचो आम्ही त्यांना, ते होते. आणि आम्ही कार्यकर्ते, आम्ही असे खाली बसलो होतो पटांगणामध्ये ऐकत. तर त्या माझ्या अध्यक्ष बोरकर स्टेजवर होते आणि माझे गुरु वसंत सावंत, कवी मोठे मराठीतले, ते होते. आणि आमचे कार्याध्यक्ष एच.व्ही. देशपांडे आणि तुकाराम नाईक म्हणून एक, आता ही एच.व्ही. देशपांडे सर आहेत, बाकी सगळी माणसं गेली. पण तिथे मी जी पहिली कविता वाचली ती अचानक वाचली. आणि ती पहिल्याच कविता, म्हणजे आपण म्हणतो ना पहिल्याच कवितेने अशी एंट्री होणं हे कवीच्याही हातात नसतं, कोणाच्या हात. ती त्या कवितेचं शीर्षक होतं बाळगोनी मालग्या. असं आहे की आमच्याकडे ती अशी सिच्युएशन म्हणतो आपण की प्रेम व्यक्त करण्याचं हे काय, तर जत्रेमध्ये भेटायचं त्या प्रेयसीला. इतर वेळी खूप दडपण, ही खूप वर्षापूर्वीची गोष्ट तुम्हाला सांगते. जत्रेमध्ये भेटून त्यावेळी काय रोज डे बिजडे अमकं नाही हे, किंवा मोबाईल SMS पाठवला, व्हॉट्सअपवर सुरू झालं आणि मग फेसबुकवर येऊन ते लग्न झालं वगैरे असं काय नव्हतं. तर ते गावामध्ये छोटंसं गाव आणि त्या गावामध्ये ती दडपणं, बरोबर आहे, मुलीकडून मुलाकडून. पण ही जी मुलगी आहे या कवितेतली, ती लहानपणापासून त्या घराशी संबंधित आहे. हा, आणि त्याचा तो त्या घरातला जो मुलगा आहे, हा, हे मालवणी आहे हे सगळं जोडी, आणि त्याचा पण तिच्यावर प्रेमकविता आहे. पण तिला तो भेट देतो, फुली म्हणजे नाकात हल्ली कोण फुली घालतात की नाही मला माहित नाही, चमकी वगैरे, तर ती फुली घालून ती आलेली आहे दाखवायला. तर ती आई, त्या मुलाची आई चौकशी करते आहे, ही फुली तू कधी केलीस, काय केलीस वगैरे. मग ती सरळ, ती इनोसंट आहे, ती येडी सांगून टाकते वगैरे, हा तिला डोळा बिळा मारत असतो. ती सांगून टाकते की असं झालं. आणि मग ती सगळी गंमत आहे ती ह्या कवितेत आहे, बाळगोनी मालग्या. महापुरुषाची शपथ आहे. महापुरुष म्हणजे महापुरुष, त्याला महापुरुषा म्हणतात मालवणीत. महापुरुषाची शपथ आहे, मटको माका माहिती नाही, छाप काटो कसलो मिया अजून तागात खेळाक नाही. महापुरुषाची शपथ आहे, मटको माका माहिती नाही, छाप काटो कसलो मिया अजून तागत खेळाक नाही. आहे म्हणता बाळग्या, मग जातात खै रे पैसे.
क्या बात. आहे म्हणता बाळग्या मगे जातत खैरे पैसे, परवाच्या दिस कणगेतसून तांदूळ झाले नाहीशे. एक घरातून पैसे गायब होत आहेत हळूहळू. ते कशासाठी होत आहेत ते पुढे आहे. आहे म्हणता बाळग्या मगे जातत खैरे पैसे, परवाच्या दिस कणगेतसून तांदूळ झाले नाहीशे. हा भोळा अगदी चेहरा आवाणून म्हणतो, खराच आहे माहिती नाही विचारती या बाबाक. खराच आहे माहिती नाही विचारती या बाबाक, म्हणजे वडिलांना. सोऱ्याक लागा निकल्या नसती तांदूळ म्हाताऱ्या साबाक. बार्टर सिस्टीम म्हणजे भात द्यायचं, तांदूळ द्यायचे आणि दारू घ्यायची. हा, ते खेडेगावातली पद्धत. तर हा आपल्या बापाशीवर ढकलतो ते बालंट. त्याने केलं असेल म्हणतो, मला काय माहित नाही. खराच आहे माहिती नाही विचारती या बाबाक, सोऱ्याक लागा निकल्या नसती तांदूळ म्हाताऱ्या साबाक. इतक्या तिला माली त्याच्या नाकात नाही फुली, तेका बघतू क्षणी बाळग्यात फीट येऊची पाळी. एका बघतू क्षणी बाळग्यात फीट येऊची पाळी. फुली गो केव्हा केलंस मालग्या, आयक राहुला नाही. आता बायका एकमेकांना भेटल्यानंतर ते लहान मोठे असू दे काय, ते दागिन्याची चौकशी करणार ना. फुली गो केव्हा केलंस मालग्या, आयक राहुला नाही. मालग्या पटकन बोलान गेला, तुका माहिती नाही. म्हणजे ते असं ती शेजारीच ना, ती सासू होणार आहे पण अजून झालेली नाही. तर ते सगळं अहो सासूबाई नाही, गे वहिनी किंवा गे असं असं काहीतरी. तुका माहिती नाही. बाळू मारता डोळो तरी मालग्याक कळला नाही. विचार मग ती असते का मालग्यान केल्यान घाय. क्या बात. मग ही सांगते एक्सप्लेन करून सगळं. तेनाच मग इन्सुलेच्या जत्रेत दिल्यान फुली. आता हे सगळं सिक्रेट ओपन होणार. तेनाच मग इन्सुलेच्या जत्रेत दिल्यान फुली, चौली भार सोना असा बोलान गेला माली. झालं, आता हिला कळलं आईला बाळाच्या. बाळग्या माझ्या ध्यानात तिला पैसे खै गेले. बाळग्या माझ्या ध्यानात तिला पैसे खै गेले, कणगेतले कोले वरंगळ नाहीसे कसे झाले. आईन काढल्यान सळपो तसो बाळगो म्हणता कसो. आईन काढल्यान सळपो तसो बाळगो म्हणता कसो. पाया पडतोय आहे तुझ्या करू नको हसू. पाया पडतोय आहे तुझ्या करू नको हसो. आहे तुझी सून सोबा गोरा माझा मालग्या. मखलाची आहे सून तुझी सून सोबा गोरा माझा मालग्या. आहे म्हणता बापाशीचा नाव राखलंस बाळग्या. इथे कविता आहे. आहे म्हणता बापाशीचा नाव राखलंस बाळग्या. इतक्यात शिरलो घरात बाबा. आहे एकदम लजली. बाळगो बघता मालग्या तिच्या गालात पडली खडी. बाळगो बघता मालग्या तिच्या गालात पडली.